कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। खेड तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आले। खेड येथील दैनिक सागर कार्यालयात आयोजित या सोहळ्यात संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी दर्पणकारांच्या महान कार्याचे स्मरण करत आदरांजली वाहिली। कार्यक्रमाला सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष अश्विनी वडके आणि इक्बाल जमादार यांसह कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। लायन्स क्लबचे प्रांतपाल वीरेंद्र चिखले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी पत्रकारितेत सत्य, पारदर्शकता आणि लोकहित जपण्याचे मोलाचे आवाहन केले। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अनुज जोशी आणि संघाच्या सल्लागारांनी केले। अत्यंत साध्या आणि अर्थपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत। त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण हा पत्रकार दिन साजरा करतो दरवर्षी। त्यांना मी अभिवादन करते आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते। पत्रकार संघाची स्थापना 2002 साली झाल्यानंतर आज आपण 26व्या वर्षामध्ये जवळजवळ पदार्पण करतो आहोत आणि संघाच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्याचा आपण सगळेच जण सातत्याने प्रयत्न करत असतो। आज मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून मराठी पत्रकारिता दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। तुमच्या आमच्या सर्वांची आणि पत्रकारांची मार्गदर्शक त्यांच्या स्मरणाने नुसतं आपली गेली अनेक वर्षे आपण पत्रकारिता आपण जगतोय, जगत हवी अशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिन आणि या निमित्तानं आपण खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं एक छोटे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। जांभेकर यांच्या दर्पण या पाक्षिक याचा आज शुभारंभ झाला होता। त्यानिमित्ताने मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। पत्रकारितेतील म्हणजे त्या काळातलं आणि आज काळातलं जे आज AI च्या जगापर्यंत पत्रकारितेचा जरी प्रवास असला तरी पत्रकारितेतली मूळ सजग वृत्ती आणि चौकस आणि माहिती घेण्याची जी एक पिपासा म्हणतो आपण, ज्ञानपिपासक वृत्ती ही पत्रकारितेतली लोप पावली नाही पाहिजे। जर तसं केलं तरच, कारण अगदी AI जरी असलं तरी सुद्धा आपल्यातली चिकित्सक वृत्ती जर जागेत ठेवली तरच आपण खऱ्या अर्थाने त्या काळी त्यांनी जे स्वप्न जोपासलेलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करून त्यांना आदरांजली देईल तर आपण समाजाला न्याय देऊ शकू, तर आपण समाजात काही चांगल्या विचार आणि दृष्टिकोन बदलणाऱ्या गोष्टी समोर आणू शकू। आज या दिवशी खरं तर पत्रकारांचा दिवस असून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जागवणे आणि त्यांच्या दर्पण यांच्या स्मृती जागवणे हा खरा कार्यक्रम आहे आणि त्या अर्थाने आजचा पत्रकार दिन साजरा झाला असं मी समजतो।